प्रतिनिधी पाठवायचा आहे. कोसमाड राईट, कोसमाड संघ आपण एक प्रतिनिधी पाठवायचा आहे सन्मान चिन्ह घेण्याकरिता. आपल्याला देखील सन्मानित करण्यात येईल या स्पर्धेमार्फत. आपण भाग घेतलात आणि म्हणूनच तो सन्मान चिन्ह देऊन तुमचा सन्मान करतो. पण त्याआधी आदित्य आलाय, करण आलाय. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला गेल्या मॅचचा. चांगली कामगिरी राहिली करण याची एक ऑलराऊंडर भूमिका आणि त्यामध्ये चांगलाच खेळ त्याचा देखील राहिला. आणि हे टी शर्ट पुढील मॅचमध्ये करण तुला परिधान करूनच खेळायचंय. तर व्हेरी वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन्स. चला वळूयात आपण पुढील मॅचकडे आता आणि सन्मान चिन्ह द्यायचं आहे सुद्धा. डहाणू संघाचा येस कर्णधार आलाय. या स्पर्धेत सहभागी झालात म्हणून आपला देखील हा सन्मान होतोय. बराच लांबचा प्रवास करत असताना हा संघ देखील इकडे उपस्थित राहिलाय आणि आज नक्कीच मनासारखा खेळ त्यांचा होऊ शकलेला नाहीये, पण तरी सुद्धा या स्पर्धेमार्फत आपण सन्मानित करतोय त्यांना. हार्ड लक अँड व्हेरी वेल प्लेड. सामन्याला देखील आता करणार आहोत सुरुवात. अजून एक महत्वाची मॅच येते तुमच्या भेटीला आणि सह्याद्री 11 विरुद्ध आपण जर पाहिलं तर आई गावदेवी ओळा. ओळा संघ नक्कीच एक गाव एक संघ फॉर्मॅट मध्ये देखील चांगला खेळ त्यांचा राहिला आहे आणि आता दोन्ही संघ सुद्धा सज्ज आहेत. यशांच्या मागे प्रतीकेला आपण पाहतोय एक चांगला खेळाडू ज्याच्या नावावर सुद्धा 2 टू व्हीलर्स आहेत. म्हणजेच काय तर आदिवासी समाजातील अजून एक हरहुन्नरी असा हा खेळाडू आपण पाहतोय यशांच्या मागे. त्याचा देखील खेळ आपण पाहणार आहोत. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. मॅचला आता होते सुरुवात. 5 षटकांचा सामना असेल. आजचा फायनल डे सह्याद्री चषकाचा आपण पाहताय प्रोलिंग स्पोर्ट्स आणि पीएलटी स्पोर्ट्सवर सुद्धा थेट प्रक्षेपण असेल या स्पर्धेचं. लेट्स प्लेचा कॉल आलाय. दोन्ही संघांना पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा. पहिलाच बॉल या वेळेला शॉर्ट बॉल वापरलाय. 1 फॉर दी ओव्हरची तंबी आता आली आहे गोलंदाजासाठी. म्हणजे या षटकात पुन्हा एकदा आपण शॉर्ट बॉलचा वापर करू शकणार नाही आहात आणि जर तसं झालं तर नो बॉलचा इशारा देखील येईल. पॉवर प्लेच्या षटकात नक्कीच 2 खेळाडू फक्त आणि फक्त सर्कलच्या बाहेर असतील आणि पॉवर प्लेच्या नंतर फक्त आणि फक्त 2 खेळाडू सर्कलच्या आत असतील. म्हणजे एक नवीन नियम देखील या स्पर्धेमार्फत आपण पाहतो आणि लाईन टच हा नो आहे. यावेळेला रिव्हर्स खेळायला गेले. प्रतीक चुकतोय आणि वाईड +1 अशा या 2 धावांनिशी धाव फलकाचा पुढे सरसावत आहे. चला विष्णू आता सांगतोय प्रणित दिवेम जितकेही तो कॅच पकडेल प्रत्येक कॅच साठी ₹500. म्हणजे ही देखील एक ऑफर आहे. विष्णू दादा आज अगदी आनंद त्यांना झालाय हे ऑफर देत असताना. तरी सांगतायत 500 कशाला 1000 लावा. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता त्यावर आधी वेट केलं त्यानंतर हा फटका देखील सजवलाय. 8 लाख सुरू होतोय. बॉल अडवला जाईल मैदानाच्या आत आणि प्रणितसाठी जर गोलंदाजी त्यांनी केली आणि हॅट्रिक घेतली तर ₹1000 पारितोषिक सुद्धा आहे. पण आता प्रश्न हा आहे की प्रणित बॉलिंग करतील का. आणि बॅटिंग जर केली तर षटकारासाठी पण पारितोषिक आहेत. म्हणजे प्रणित आज बाबा आज काही ऐकणार नाहीत. कॅच आली तर जीवाची बाजी लावा पण कॅच पकडा. यावेळेला बेखिट केलाय. खेळाडू आहे तिथे. प्रेक्षक सुद्धा आले होते पण प्रेक्षकांना पुढील बॉलवर संधी मिळेल. पण आता विकेट डाऊन होते. सह्याद्री संघासाठी पहिली सफलता. कमॉन डीजे. त्याला फलंदाज रेडी आहे. फलंदाज रेडी आहे मैदानाच्या आत. फलंदाज तयारच आहे आणि म्हणून आपण ही मुभा देखील दिली आहे की 3 फलंदाज एकत्रित मैदानाच्या आत असतील. झटपट पटापट विकेट जेब के अंदर अशी गोलंदाजी आता गोलंदाजाची होते. सह्याद्री 11 संघ आपण पाहतोय
आयोजकांचा असा संघ आणि सह्याद्री चषक 2026 मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या दिवसात नक्कीच प्रभावित केलंय नवनाथने. ज्याप्रमाणे तो खेळलाय, अगदी एक हाती संघाला कसं विजय मिळवावा हा त्याच्या बॅटिंग मधून आपण पाहिला. यावेळेला सर्कल ग्राउंडचा वापर केलाय. ज्याच्यामध्ये असते बुद्धी तो बुद्धिमान, ज्याच्यामध्ये असतो बल मार्केट तर हलवावा लागेलच. कारण ज्याप्रमाणे ही स्पर्धा आज तिसऱ्या दिवसात पदार्पण करते, अगदी दिमागदार हा सोहळा आपण पाहतोय. क्रिकेटचा महासंग्राम पुन्हा एकदा त्याच पद्धतीने फटका खेळायचा होता. वाईडची अपील नक्कीच केली होती फलंदाजाने, पण पंच सांगतायत आपण फटका खेळण्याकरिता खूप जास्त सफल झालात आणि म्हणूनच हा बॉल आता डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. पारितोषिक लागली आहेत. लुसी इलेव्हन मडनी सांगितलंय कुठलाही संघ जिंकू द्यात, जो संघ जिंकेल त्याला माझ्यातर्फे एक बिअरचा बॉक्स असेल. प्रेक्षकांनी जर कॅच पकडली तर ₹200 पारितोषिक आहे. प्रेक्षक देखील आता तयारीत आहेत. सुपर संडेचा खेळ आहे. संडे म्हणजे की फंडे. आता पाहूया किती प्रेक्षकांना ते ₹200 पारितोषिक मिळत आहे. पुन्हा एकदा मनगटी फटका, गॅप आहे मोठा. पाहिली संधी आणि चढला हा चौकार. सह्याद्री चौकार येतोय 4 धावा. 6 सिच्युएशन आपण पाहतोय. धावा झाल्यात 12 धावा एक षटका अखेरीस. चला जास्त वेळ घेऊ नका सह्याद्री इलेव्हन संघ. पंचांनी देखील लक्ष द्यायचे त्या गोष्टीकडे. जितका वेळ नाही आपल्याकडे. फलंदाज सज्ज आहेत. मीटिंग करू नका. मॅचला करूया सुरुवात. आज फायनल डे आहे. नक्कीच प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी सुद्धा मोठी लांबलेली आपण पाहणार आहात आणि म्हणूनच जास्त वेळ न घेता पुन्हा एकदा सामन्याला करूया सुरुवात. युवराज आहे का? हा युवराज आहे. नवीन गोलंदाज युवराज आलाय आणि पॉवर प्ले आता समाप्त झालाय. खेळाडू 2 सर्कलमध्ये असले तरी चालतील. 2च खेळाडू सर्कलमध्ये असायला हवेत. बाकी सर्व खेळाडू आपण इनर सर्कलच्या बाहेर प्लेस करू शकता. प्रेक्षक आता येऊ लागले मैदानाच्या आत. जसं उन्हाचा तडाखा आता कमी होईल, मैदानाच्या आत प्रेक्षकांची गर्दी देखील पाहायला मिळेल. आणि जर कॅच टिपली तर ₹200 पारितोषिक नक्कीच आहे. तर तयारीत राहायचंय सर्वांनी. चला जास्त वेळ घेतला जातोय. पहिलाच बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, पण यावेळेला बॉल आणि बॅटचा समन्वय झालेला नाहीये. तरी सुद्धा एक धाव मिळेल कारण हा बॉल वाईड आहे. देवी स्पोर्ट्स क्लब पुरस्कृत सह्याद्री चषक आपण पाहतोय. स्पर्धेचे आयोजन करता आणि संकल्पना ज्यांची आहे ते म्हणजे ऍडव्होकेट राकेश राजपूत. मुख्य आणि प्रामुख्याने स्पर्धा आज त्यांनी रचवली आहे या मैदानात. अशा गावाचं हे मैदान आणि मैदान जर पाहाल तर अगदी सर्व साक्षी ग्रामस्थ मंडळांचे देखील मनपूर्वक आभार आहे. ज्या पद्धतीने आज मैदान आपण रचलंय, मैदान आज ज्याप्रमाणे आपण ऑर्गनाईज केलंय, याला देखील मेहनत लागते. यावेळेला बेखीड करण्याचा प्रयत्न, समोरची दिशा निवडली आहे आणि जेल सुटतोय, जेल निसटतोय. कराल चूक तर मिटेल फलंदाजांची धावा करण्याची भूक. षटकार येतोय 6 धावा. या वेळेला खूप जास्त शफल करत असताना हा स्ट्रोक खेळायला गेले, अपील केली आहे. अगदी अचंबा झालाय फलंदाजाला, पण पंचांनी सांगितलंय पायचीत झालाय आपण. LBW फलंदाज बाद.
चांगला फटका आलेला याआधी पण नशिबाची साथ देखील मिळाली होती. पण आता सह्याद्री इलेव्हन संघ पुन्हा एकदा कमबॅक करतोय. आई गावदेवी ओळा संघ सुद्धा काही कमी नाहीये. त्यांच्याकडे सुद्धा एकूण एक फलंदाजांचा भरणा आहे. पण आता या मॅच मध्ये त्याच फलंदाजीची गरज आहे. कारण यशांच्या मागे हा संघ लीड करतोय तो म्हणजे प्रतीक धोत्रे. एक नावाजलेला खेळाडू आहे. आदिवासी क्रिकेटर्स मध्ये एक बहुचर्चित असं हे नाव. 2 ते 3 टू व्हीलर त्यांनी आपल्या नावावर केल्या आहेत. तोच हा खेळाडू आहे. पण ओळा संघ काही कमी नाहीये. त्यांच्याकडे सुद्धा क्षमता आहे. या वेळेला रॉंग वन. वाह काय हाताळलाय. शेवटच्या क्षणी अगदी बॉलची ग्रिप चेंज केली. बोटांची ग्रिप चेंज केली. आणि डावखुऱ्या फलंदाजासाठी बाहेरच्या दिशेने वळणारा हा चेंडू देखील आपण पाहिला. डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा व्हेरिएशन. लाऊड अपील. फलंदाज बाद. हातोय. आता पडझड होते. गावदेवी ओळा संघाची पडझड आपण मैदानाच्या आत पाहतोय. पण या पडझडीला बाजूला सारत असताना एका फलंदाजाला संकटमोचकाची भूमिका आता निभवावी लागेल. कारण हा खेळ सांघिक आहे. इथे दुसऱ्यांनी काय केलंय त्याला महत्व नाहीये. तुम्ही काय करताय हे सर्वाधिक महत्वाचं आहे. आणि म्हणून नवीन फलंदाज सुद्धा आलाय करण आता मैदानाच्या आत. जितू आल्या आल्या यावेळेला बॅटची कड होती. प्रतीक आता चूक करतोय. अशा चुका नक्कीच स्पर्धेच्या बाहेर तुम्हाला नेऊ शकतात. जेव्हा गोलंदाजी चांगली होत असते तेव्हा क्षेत्ररक्षकांनी देखील त्यांची साथ निभवायची आहे. आणि तसं काही आता झालेलं नाहीये. बॉल तरी डॉट आलाय. प्रेक्षकांसाठी संधी होती. आता ती संधी कंप्लीट करू शकलेले नाहीये. षटकार आलाय. 6 धावा मिळतील. आता होतोय पूर्ण 2 षटकांनंतर आपण जर पाहिलं धाव फलक आता जाऊन पोहोचतंय ते म्हणजे 26 धावांवर. 3 गडी देखील आपण बाद केले त्या 26 धावा करण्याकरिता. आणि नक्कीच प्रतीकचं कौतुक देखील व्हायला हवं. कारण प्रमोद यांनी मला सांगितलं की जेव्हा आमची स्पर्धा आयोजित झाली मी एक कॉल केला प्रतीकला की प्रतीक माझी स्पर्धा आहे तुला खेळायला यायचं आहे. आणि कुठल्याही क्षणाचा विलंब न घेता कुठलीही मागणी न करता तो आज या ठिकाणी उपस्थित राहिलाय खेळण्याकरिता. त्याचं देखील कौतुक झालं पाहिजे. पण आता सामना रंगतोय. ओवळा संघ इथून पुढे कसा खेळतोय ह्याची देखील आता तग लागली आहे सर्वच प्रेक्षकांना. नक्कीच कारण अशा परिस्थितीतून बाहेर काढण्याचं काम जितूने बऱ्याचदा केलंय. 13 चेंडूंमध्ये 13 षटकार लगावण्याचा विक्रम हा देखील त्या फलंदाजाच्या नावावर आहे. म्हणजेच काय तर आता आयडियल सिच्युएशन मध्ये आयडियल फलंदाज आहेत मैदानाच्या आत. पहिला रिव्हर्स पुन्हा एकदा वाईट बॉल येतोय. कारण स्पर्धेचा नियम आहे सिंगल वाईड आहे. फलंदाज कितीही सफल होऊ द्या कुठलाही स्ट्रोक खेळू द्या जर लाईनच्या बाहेर तो बॉल असला तर वाईट बॉल नक्कीच असेल. आणि तो वाईट बॉल आलाय सुद्धा. धावसंख्या 27. जितू आणि करण यांच्यामध्ये करण नाहीये मला वाटतं. जितू आणि धीरज यांच्यामध्ये ती चर्चा देखील आता झाली आहे. आणि यावेळेला काय राईस झालाय हा बॉल. पडल्यानंतर अगदी स्किड होताना आपण पाहतोय. गती द्विगतीत झाली आहे आणि यष्टीरक्षकांच्या हातात देखील गेलाय हा बॉल. डॉट बॉल येतोय. गोलंदाज विनय आपण पाहतोय रिओ या नावाने प्रचलित. यावेळेला शफल झाले आहेत. स्ट्रोक तर खेळलाय. किती धावा मिळतील वेकेंट एरिया आहे. बॉल चाललाय सीमारेखा बाहेर. मिळतील धावा 4. हा येतोय सह्याद्री चषक चौकार.
ची फलंदाजी तर तुम्हाला करायची आहे, कारण एक लांबचा पल्ला गाठून तुम्ही देखील मैदानाच्या आत आलाय आणि इतका लांब प्रवास करत असताना आपण मैदानाच्या आत का आलोय ह्याचा प्रमाण देणारा हा चौकार आपण पाहिला. चौकार आलाय. कदाचित या चेंडू नंतर आता मैदानाच्या आत धावा येऊ लागतील, ज्या धावांची आता नितांत गरज सुद्धा आहे. यावेळेला रिव्हर्स खेळायला गेले, पुन्हा एकदा अपील झाली यावेळेला, पण आता फेटाळली ती अपील. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होणार नाही, कारण पीडी म्हणजे प्रतीक धोत्रे होते तिथे. डॉट बॉल तर नाही, पण 2200 रुपयात एक धाव येते. आता जितू आलाय बॅटिंग एंडवर, ज्याच्या बॅट मधनं आपण 13 चेंडूंमध्ये 13 षटकार पाहिलेत. कुडूस, नक्कीच कुडूसच्या ठिकाणी 13 मध्ये 13 षटकार आले होते. आणि घ्या, मी म्हटलं होतं ना, हा जितू आहे, नावाचा जीत आहे. आणि या वेळेला हा किती धावांकरिता फटका आलाय. जितके खेळाडू खेळतात तितकंच जास्त कौशल्य त्या बाहेर बसलेल्या फॅन्स सुद्धा असतं. आणि तो 12th मॅन ही तितकाच महत्वाचा असतो, कारण मैदानाच्या आत खेळणारे खेळाडू यांची माहिती समालोचकांकडे पोहोचवणं, कुठल्या खेळाडूने कुठल्या दिवशी कुठल्या गावात काय केलं ही माहिती देखील पोहोचवतात. आणि म्हणून त्या सर्व 12th मॅनचे देखील आम्ही करतोय मनपूर्वक आभार. पुन्हा एकदा तो बॉल आहे. आता मला वाटतं वारा फिरतोय की काय. या आधी सर्व काही चांगलं चाललं होतं, पण आता नो बॉल आलाय. पुन्हा एकदा फ्री हिटची संधी आहे. आणि काय वातावरण पाहना, असं वाटतंय ऑस्ट्रेलियामध्ये खेळतोय आपण. अगदी जास्त ऊन नाहीये, वातावरण अगदी पोषक, आणि त्या पोषक वातावरणात सामने रंगतायत. आता जसा नो बॉल आलाय, प्रमोद खुर्चीवरून उठून उभे राहिलेत. चिंता तिथेही वाढते. लेग कटर या वेळेला फलंदाज जितू सांगतोय, नाही फरक पडत मला कुठल्याही लॉजिकचा, खेळ आहे माझा प्युअर मॅजिकचा. शिकार आलाय 6 धावा. लेकीचा तुम्हाला पूर्व तुम्हाला पूर्व पुन्हा एकदा मुख्य संकल्पना ज्यांनी केली त्यांचं शुभागमन झालंय. धावसंख्या झाली पंचे, किती झाली धावसंख्या, 49 धावा झालेल्या आहेत. ऍडव्होकेट राकेशजी राजपूत यांचं देखील शुभागमन झालंय. आणि जे गाणं आपण ऐकलं, कोकण दाखवा, अक्षयकरांची देखील चर्चा चालू आहे, त्यांची देखील प्लॅनिंग चालू आहे की कोकणात आपल्याला जायचंय. आणि नक्कीच तो प्लॅन लवकरच सक्सेसफुल देखील होईल, त्यामध्ये दुमत नाहीये. आणि आपण जर पाहिलं तर आज पूर्ण अक्षय गाव देखील मॅच पाहायला आलाय. पूर्ण टीम त्यांची देखील सज्ज आहे. चला, गेटच्या जवळ गाड्या ज्यांनी ज्यांनी लावल्या आहेत प्लीज गाड्या काढून घ्या. टोईंग व्हॅन येते. गेटच्या लगत जर कोणी गाड्या लावल्या असतील तर त्या गाड्या बाजूला काढा. टोईंग व्हॅन येते, आणि म्हणूनच विनंती करतोय, जर गेटच्या जवळ कोणीही गाडी पार्क केली असेल तर ती बाजूला घ्या. गाडी जर टो झाली तर या फ्री एंट्री मध्ये ते फ्री नाहीये, म्हणून गाड्या काढून घ्या. यावेळेला रिवर्स फटका तर खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत.
नाही थांबणार आहे हा बॉल. यावेळेला फलंदाजांनी सांगितलंय, जितू जर तू षटकार खेचशील तर माझ्यामध्ये ती क्षमता आहे. पुन्हा एकदा 6 धावा येत आहेत आणि यासोबत 50 धावा देखील पूर्ण होत आहेत. आईगाव देवी ओवळ्या संघाची एकंदरीत धावसंख्या आता 55. मी काय म्हटलं 50 धावा पूर्ण झाल्या. मी असं थोडी म्हटलं 50 धावा झाल्या. धावसंख्या 55. पुन्हा एकदा आपल्या पट्ट्यात आला की आपण कार्यक्रम करतोच आणि झेल झाली आहे. ये 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 संडेचा दिवस. संडेच्या दिवशी 200चं पारितोषिक आणि केस तो बनवतोय कारण त्याला माहिती आहे कॅमेऱ्यामध्ये आता मी येईन. जयेश मला वाटतं आज मैदानाच्या बाहेर सेटिंग केली आहे जयेशने. वारा त्याच्याच दिशेने फिरलाय. 2 मध्ये 2 आले आहेत. पुन्हा एकदा रिवर्स. बॉल अगदी उंच आकाशात. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. एकदा पूर्ण झाली आहे. दुसऱ्याचा देखील प्रयत्न होतोय यशस्वी. क्रिकेटचा खेळ प्रत्येकाला 2 संधी नक्कीच देत. जर तुम्ही गोलंदाज असाल तर संधी, फलंदाज असाल तर संधी, क्षेत्ररक्षक असाल तरीही संधी. आणि म्हणूनच सांगतो मेहनत करणं सोडू नका. मेहनत करत राहा. यश नक्कीच मिळेल. आणि आता पुन्हा एक प्रयत्न केलाय. प्रयत्न ती परमेश्वर. षटकार साधावा. चार हा येतोय सह्याद्री चषक चौकार. जयेश आलाय. जयेश मगाशी बोललेलाच पार्टी करशील पण आता 400 झालेत. आता काय करणार? 300 झाले. ते 100 येत आहेत ना अजून. ते पहिला 100च भेटलेलं ना. पहिले 100 पण ते अच्छा त्याच्यानंतर ते 100 एक्स्ट्रा आलेले पण आता 300 रुपये झालेत. ती जागा पकडून उभा आहेस. कोणाला पकडूच देत नाही. असं का तू असं करतोयस? दुसऱ्यांना संधी का नाही भेटत आहे? त्यांची हाईट छोटी आहे त्यांना काही भेटत नाही. बघा म्हणजे जर 200 कमवायचे असेल तर उंची असायला हवी. तुला ते भेटतील पैसे स्कॅनर मार्फत येतील आणि जर स्कॅनर नसेल तर नाही भेटणार. नाही नाही भेटतील भेटतील. पण इथे काय चाललंय मैदानाच्या आत? आई गावदेवी आता प्रसन्न झाली आहे ओयलाच्या संघावर. धावा आता येत आहे. धाव संख्या 75. चांगली धावगती आता मेंटेन केली आहे. आणि धीरज एकंदरीत 45 धावांवर खेळत आहेत. अजून एक अर्धशतक कदाचित आपण या स्पर्धेत पाहू शकतो. आयोजकांनी 50 धावांकरिता 500 रुपयांचं अतिरिक्त पारितोषिक देखील घोषित केलंय. आजच्या दिवसात नवनाथच्या बॅटमधनं त्या धावा आपण पाहिल्या. धीरज सुद्धा तर त्याच उंबरड्यावर आलाय. कोणी कुठे जाऊ नका. मॅच रंगली आहे. पहिल्या 2 षटकात धावा येत नव्हत्या पण आता जेव्हा येऊ लागल्या आहेत त्या अगदी वाहू देखील लागल्या आहेत. तो सुरू. धाव संख्या 75. धीरज खेळतोय 45 वर. यावेळेला जितूसाठी हा बॉल अगदी अंगावर अटॅक पाहिला. एक धाव मिळते. आणि जेव्हा प्रणित करिता ते पारितोषिक आलंय प्रणितकडे एकही बॉल गेलेलाच नाहीये. दरारा पहा. प्रणितचा हा दरार आहे. विशाल आलाय मैदानाच्या आत गोलंदाजी करिता. एका झीलसाठी 1000 रुपये लावलेत प्रणितच्या. पण बॉलच जात नाही. आता प्रणित तरी करेल काय? 45 वर खेळतोय हा फलंदाज. अर्धशतक करण्याची एक नामी संधी. यावेळेला वाईट बॉल. आता प्रेशर वाढतोय. हे प्रेशर आहे. हे दडपण आहे. कारण स्पर्धा उच्च दर्जाची आपण खेळताय. उच्च दर्जाची स्पर्धा खेळत असताना उच्च दर्जाचा खेळ देखील असायला हवा. आणि तोच खेळ आता मैदानाच्या आत आई गावदेवी ओवळा संघ दाखवताय. धीरज एक हाती संघ लढवतोय. किल्ला लढवतोय. आणि या वेळेला अपील झाली आहे. खेळाडू वृत्ती पहा. पंचांनी बोट आकाशाकडे नेण्याआधी स्वतः मैदानाच्या बाहेर तो चाललाय. या खेळाडू वृत्तीसाठी सुद्धा जोरदार टाळ्या व्हायला हव्यात.
नवीन फलंदाज रोशन आलाय मैदानात. यावेळेला फटका चांगला आहे. पॉइंट आणि कव्हर्सच्या दिशेने खेळून काढलाय. एक धाव तर पूर्ण होते आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होत नाहीये, कारण जितूने आता स्वतःवर भरोसा दाखवलाय आणि जग तुमच्यावर भरोसा करतंय की नाही याला महत्व नाहीये. जर तुम्ही स्वतःवर भरोसा केला तर हे जगही भरोसा करायला लागतं आणि म्हणूनच तो भरोसा आता स्वतःवर दाखवलाय जितेंद्रने. 13 बॉल 13 षटकार लगावण्याचा विश्वविक्रम देखील आहे त्याच्या नावावर. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे कव्हर्सच्या दिशेने. खेळाडू आहेत. एक धाव मिळतोय पण आता पहा घडलंय काय. दरवाजा उघडा राहिला. कोणती जोडी भूल झाली आहे. चौकार. आले तर अजून चांगल्या गतीकडे पोहोचेल. नक्कीच पंच आता वळतील. व्हाईट बॉलचा येतो इशारा. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धाव संख्या 83. धावसंख्या 83. पहिल्या 2 षटकात अधिराज्य आपण पाहिलं सह्याद्री 11 या संघाचं, पण पुन्हा एकदा वारा पलटलाय. यावेळेला मी स्वतःवर भरोसा दाखवला याचं प्रमाण देत असताना षटकार आलाय 6 धावा. काय फलंदाजी होते. धाव संख्या 89. 89 आता. महत्वाचा चेंडू आहे. स्वतःवर भरोसा दाखवत असताना स्ट्राईक घेतली आहे रोशनने. यावेळेला घडलंय काय. संधी होती पुन्हा एकदा बिघीड करण्याची. तसलं काही घडलेलं नाहीये आणि आता होतोय 5 षटकांचा खेळ समाप्त. 5 षटकानंतर धावसंख्या झाली आहे 90. 91 धावांचा उच्चांक आहे. कुठलाही वेळ न घेता आई गावदेवी ओळा लगेचच मैदानाचा ताबा घ्या. षटकाची देखील झाली समाप्ती. 91 धावांची गरज. ओव्हर टू यू डीजे.
इनिंग क्रमांक 2 ला आता होते सुरुवात. आवाज कमी केला काय? चला पुन्हा एकदा बोलूयात मॅचकडे, ज्या ठिकाणी आता 91 धावांचं लक्ष आहे आणि मॅचला होते सुरुवात. पुन्हा एकदा पहिला घेऊन बॉल यावेळेला गोलंदाज सज्ज. प्रतीकच्या बॅटला लागलाय हा बॉल. इनर सर्कलच्या आतच रोखला गेलाय. एक धाव मिळते. एका धावेत निश्चित आता धावफलक पुढे सरसावत आहे. पण काय खेळ राहिला होता फर्स्ट इनिंग मध्ये. अगदी जर आपण पाहिलं तर तुटून पडले होते फलंदाज. तो म्हणजे त्या इनिंगच्या पूर्वार्धात ज्या ठिकाणी असं वाटलेलं की पहिल्या 2 षटकांमध्ये त्या धावा येत नव्हत्या, पण त्यानंतर काय बरसले आहेत. अगदी तडाखेबंद फलंदाजी. धावसंख्या आता 91. प्रेक्षकांनी तयारीत राहायचंय. बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल टिपा आणि ₹200 आपल्याला देण्यात येतील. तर तयारीत राहा लगेच. ₹200 पारितोषिक भेटेल तुम्हाला जर तुम्ही कॅच कंप्लीट केली तर. त्याकरिता फलंदाजांना सुद्धा एअर स्ट्राईक करावा लागेल. आणि यावेळेला मिस्टाईम स्ट्रोक आहे. जेल बाद होण्याची दाट शक्यता. तू की मी, यावेळेला हा झेल टिपलाय फलंदाज बाद. काय घडतंय नक्की मैदानाच्या आत. ज्याप्रमाणे आई गावदेवी ओवळा संघ खेळतोय, अगदी आज जिंकण्याच्या मनसुबा बांधूनच ते आलेत की काय असं वाटतंय. संधी देत नाहीयेत. अगदी धरून ठेवलंय फलंदाजांना आता पहिल्याच षटकात देखील. पुन्हा एकदा मॅचची कड आहे आणि फलंदाज आला. फलंदाज चाललाय सुद्धा. 2 चेंडूंवर 2 फलंदाज होत आहेत बाद. आता बाद करण्यात यश मिळालंय गोलंदाजाला आणि आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे किरण. आणि जर या बॉलवर देखील विकेट टिपली तर ₹1000 पारितोषिक आहे आमिर जाधव यांच्यातर्फे. यावेळेला संधी आहे. झेलबाद होईल का आता. हॅट्रिकचा मौका आहे आणि हॅट्रिक कंप्लीट. ₹1000 पारितोषिक आमिर जाधव यांच्यातर्फे. आमिर दादा आहेत, मैदानातच आहेत. आणि त्यांनी कालच सांगितलं की आम्ही सर्व मित्रांनी पारितोषिके लावली आहेत. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की चांगला खेळ व्हावा आणि चांगला खेळ होत असेल तर आम्हाला देखील पारितोषिक द्यायला कुठलाही हरकत नाहीये. आणि म्हणूनच या सर्व मित्रगणांचे देखील पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. ज्याप्रमाणे राजपूत साहेबांच्या अगदी पाठीशी राहत असताना ही स्पर्धा आज आयोजित केली आहे. आता हॅट्रिक देखील पूर्ण होते आहे. यावेळेला बॉल बचावलेत. आता खेळायचा होता बॉल वाशीला. बॉल गेलाय काशीला आणि एक धाव देखील मिळाली आहे.
एका धावेनिशी धावफलक आता पुढे सरसावत आहे. धावसंख्या 2, फलंदाज बाद झाले 3. समीकरण जर आपण पाहायला गेलं तर अगदी उच्चांक रचलाय धावांचा. पण येऊर संघाने देखील आजच्या दिवसात 101 ठोकले आहेत. यावेळेला प्रतीक काहीसं वेगळं करण्याच्या नादात होता नक्की, पण हा देखील बॉल डॉट येतोय. किरणच्या नावावर आतापर्यंत हे पहिलं षटक राहिलंय. अगदी अधिराज्य केलंय. विकेट घेतल्या 3, हवा दिल्यात फक्त 2. पहिल्या षटकात किरणची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. येस आज आहेत कोण नक्की मैदानाच्या आत. सौरभ, नवीन गोलंदाज सौरभ आलाय. पहिल्या षटकात आपण पाहिलं की हॅट्रिक देखील कंप्लीट केली आहे. सौरभ नवीन गोलंदाज. यावेळेला प्रतीक नाही तर त्याच्या समक्ष फलंदाजाने एक ट्रेडमार्क फटका खेळायला गेले. फलंदाज आता होतोय बाद. कुठे ना कुठे हा स्कोर बोर्ड आता क्रिकेटचा नजर येऊ लागलाय. पुन्हा एकदा विकेट डाऊन. खेळणं अगदी गरजेचं आहे, कारण त्याच्यावरच आता या मॅचचा दारोमदार आहे. प्रतीक धोत्रे महत्वाचा खेळाडू या संघाकरिता. आता फ्रीहिटच्या बॉलवर कशी खेळी राहील त्याची हे देखील पाहावं लागेल. यावेळेला नो बॉल, त्यावर असलेला हा फ्री हिट आणि बॉलला सुपर हिट पाठवलाय सीमारेखा बाहेर. षटकार आलाय आणि या षटकारानंतर धावसंख्या देखील आता पुढे जाते आहे. अरे आवाज परत परत कमी का करतो या माईकचा? एका त्याच्यावर ठेवायला सांगा ना. यावेळेला हलक्या हाताने खेळायला गेले. पुन्हा एकदा संधी आहे. गमावली आहे संधी, आता गमावली आहे. एफर्ट चांगला दाखवला होता आणि पुन्हा एकदा नो बॉल आहे. एफर्ट चांगला होता त्या खेळाडूचा. अगदी जमिनीवर पडले सुद्धा. दुखापत आहे का चेक करा. दादा ठीक आहात का? ठीक आहे ठीक आहे ते ठीक आहे. चला पुढचा बॉल फ्री हिट. पुन्हा एकदा संधी आहे. संधीचं करावं लागेल सोनं, अन्यथा या स्पर्धेच्या बाहेर देखील आपल्याला जावं लागेल. जर ही धाव संख्या आता चेज नाही झाली तर. जर आणि तर मध्ये आता उभा आहे प्रतीक धोत्रे. त्याच्यावर नक्की दारोमदार, त्याच्यावर नक्की तो भरोसा दाखवलाय आणि म्हणून या संघाचं प्रतिनिधित्व देखील तो करतोय. या वेळेला चांगला बॉल आहे, चांगला बॉल हाताळलाय. डॉट बॉल येतोय. कासार वडवली. आयुब आयुब पेक्षा खतरनाक आकाश रिपट आहे.
ओळ्यावरून हा संघ नक्कीच दाखल झालाय. यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न केला होता पण चांगला एफर्ट. आम्ही ओळ्यावरून काय इथपर्यंत खेळण्याकरिता आलोय त्याचा प्रमाण हे सर्वच खेळाडू देत आहेत. चांगला एफर्ट दाखवलाय. पहिलं षटक देखील यशस्वी हाताळलं. त्यानंतर हा एफर्ट देखील. मॅच रंगते आता. पण षटकार चौकारांची भाषा फलंदाजांना बोलावीच लागेल. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका खेळलेत. क्षेत्ररक्षक आहेत. बॉल अडवलाय. 2 धावा सहजरित्या पूर्ण होतील आणि या 2 धावा सुद्धा होत आहेत पूर्ण. आता ओळा माजीवाडा संघाला या सिंगल डबल्सनी जास्त फरक पडणार नाहीये. कारण आपण जर पाहिलं तर सिंगल डबलचा खेळ सुरू आहे. मैदानाच्या आत एक मोठा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. पण तो करत असताना आतापर्यंत काहीही सह्याद्री 11च्या मनासारखं होताना दिसत नाहीये. थोड्याच वेळात आपले सर्व मान्यवर देखील मैदानाच्या आत येतील. राकेश राजपूत यांच्यावरचं सर्वांचंच प्रेम आणि म्हणूनच या स्पर्धेकरिता अशा सर्वच प्रेक्षकांचं देखील आपण अभिवादन करतोय. आपले मान्यवर देखील थोड्याच वेळात येतील. पण मैदानाच्या आत व्हाईट बॉल आलाय. ओळ्यावरून आलेला संघ नक्कीच खूप लांबवरचा प्रवास केलाय. अगदी ठाण्यातून आज मुंबई सबब म्हणजे मुंबई उपनगरात ते येऊन पोहोचले आहेत. यावेळेला सुद्धा चांगला बॉल. चेंडू येतोय डॉट. षटकाची झाली समाप्ती. 2 षटकांअखेरीस धाव संख्या 18. एस डीजे. पुन्हा एकदा तोच गोलंदाज जो पहिल्या षटकात आला होता गोलंदाजी मार्कवर त्यालाच पुन्हा एकदा आमंत्रित केलंय. षटक क्रमांक 3 आता हाताळण्याकरिता. धावसंख्या आता गरजेची आहे ते म्हणजे 73 करायचे आहेत. चेंडूचा खेळ उरलाय 18. 18 मध्ये 73 म्हणजे प्रत्येक षटकात 25 धावा किमान तुम्हाला ठोकाव्या लागतील. आणि हे होऊ शकतं. हे कित्येक वेळा झालंय सुद्धा. यावेळेला अशाच फटक्यांची तर गरज आहे. प्रेक्षक चुकलेत की काय? नक्कीच चुकलेत. बॉल आंब्यासारखा झाडाला लागून खाली पडलाय पण हा षटकार देखील आलाय. 6 धावा. सामोरनं टाकावं लागेल नाही तर नो बॉल होईल. यावेळेला सुद्धा समोरची दिशा आता निवडली आहे. एक धाव मिळते. एकावरच मानावं लागते समाधान. घडलंय काय? पहा मी म्हटलं होतं पाय सांभाळून टाका. माझी वाणी वेस्ट जात नाही. तुमचा पाय चुकला. यष्टानं जाऊन आढळला. पुढचा बॉल असेल फ्री हिट. आता आलाय नो बॉल. नो बॉल आहे. पाय लागला स्टंपला. नो बॉल आणि त्यावर ही एक धाव. म्हणजेच काय तर पुढील चेंडू फ्री हिट. वारा बदलायला वेळ लागत नाही. आता ही संधी आहे का? वारा बदलतोय का? पाहावं लागेल आता. फ्री हिटची संधी आहे. मोठा फटका खेळावा लागेल प्रतीकला. समीकरण मोठं आहे. रन रेट आता वाढतंय. प्रत्येक डॉट बॉल नंतर रन रेट वाढत चाललंय. पुन्हा एकदा चूक होते. पुन्हा एकदा नो बॉल आहे म्हणजे फ्री हिट कंटिन्यू. मोठं समीकरण आहे आता. पण तरी सुद्धा मेहनत सोडू नका. मेहनत करत राहा. कारण पडलेल्या घरांची विटा सुद्धा लोक सोडत नाहीत. आणि म्हणून मेहनत करा. हरलो तरी इतिहास आणि जिंकलो तरी इतिहासच. पण तो इतिहास घडवण्याकरिता त्याच प्रकारची कामगिरी तुम्हाला करावी लागेल. आणि तीच कामगिरी करण्याकरिता फलंदाज सुद्धा सज्ज आहेत मैदानाच्या आत. यात फटक्यांसाठी ओळखला जातो. प्रेक्षकांसाठी संधी. आणि आज पहिल्यांदा जयेश नसून आरसीबीचे कपडे ज्यांनी घातले आहेत. ये मित्रा. हात दाखवलाय. लुसी यांच्याकडून 100 रुपये आहेत. लुसी एलन मड यांच्याकडून. आणि अधिक 100 रुपये सुद्धा आहेत म्हणजे 200 रुपये. हिटचा चेंडू त्यावर लगावलेला तो षटकार. आता नक्कीच मॅच इथून ऑन होते का पाहावं लागेल. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे एकंदरीत आता
33 धावा. 33. या वेळेला अगदी वाईड लाईन पकडून गोलंदाजी करायला गेले आणि प्रतीकला माहिती हा बॉल वाईड झाला असता पण आता छेडछाड झाली आहे. बॉल डॉट येतोय. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक. पण यावेळेला कमबॅक केलंय प्रतीकने. बॉलला फेकून दिलंय सीमारेखा बाहेर. षटकार, 6 धावा. योगेश दादांनी लगावलेलं ते पारितोषिक आणि आज खरंच त्या पारितोषिकांना येते ती वाव. लुसी 11 मंडी सुद्धा ही पारितोषिके लावली आहेत आता. पुन्हा एकदा बॅटची कड आहे, महत्वाची विकेट. आणि आता भिट्टे सुद्धा. प्रतीक धोत्रे बॅक टू द पविलियन. आता एंट्री होते दिनेश भावर यांची. आता या फलंदाजासाठी नुसती पारितोषिकच येत आहेत. आता नवीन पारितोषिक आलंय संदीप दादांतर्फे. सलग 3 मध्ये 3 षटकार जर खेचले संदेश वळवी, 3 चेंडूंमध्ये 3 षटकार घेतले तर 10,000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. आणि बाकी पारितोषिके तर आहेतच. संदेश दादांना तरी माहिती होतं का त्यांनी पारितोषिक लावलंय? 10,000 आता लावलेत. म्हणजेच जर 4 धावा पळाले तर 3,000. प्रत्येक षटकारासाठी 200. सलग 3 षटकार लगावले तर 10,000. म्हणजे काय आता सांगू वर्णी या फलंदाजाची. नक्कीच ती क्षमता आहे आणि म्हणूनच ती पारितोषिके सुद्धा लगावली गेली आहेत. नक्कीच 2015 साली 6 बॉल 6 षटकार सुद्धा खेचले आहेत. म्हणजेच काय तर क्षमता आहे. आणि दमनला 5 बॉल मध्ये 5 षटकार सुद्धा. म्हणजे हा देखील फलंदाज काही कमी नाहीये. बॅटमध्ये त्याच्या देखील क्षमता आहे. आणि यावेळेला षटकार पुन्हा एकदा येतोय. प्रेक्षक आहेत. झेल आता होईल का? नाही. हे पारितोषिक चाललंय झाडांना.
आलाय पुन्हा एकदा बिग हिट आणि मुलांची अगदी प्रयत्न चालू आहेत पण हा देखील बॉल नाही कन्वर्ट करू शकले. षटकार आलाय. म्हणजेच काय तर विजेता संघ ह्या सामन्यातील वानगाव संघासोबत खेळेल. तर वानगाव आपण तयारीत राहा. लगेच आमच्या कॉम्बॉक्स कडे आपला संघ देखील घेऊन या. आता हॅट्रिकची संधी आहे. 3 मध्ये 3 षटकार येतील का आणि वाजून ही वाट पाहावी लागेल. वाईट बॉल आलाय. समीकरण बदलतंय. किती मध्ये किती 10 चेंडू आणि 39 धावा. मी म्हटलंय मैदानात प्रयत्न सोडू नका. प्रयत्न करत राहा. आणि या 3 बॉल मध्ये 3 षटकार सुद्धा आलेत की काय. षटकार आलेत. येस डीजे. मला वाटतं विष्णुदादांच्या ज्या छोट्या बॅगेत नोटांचा बंडलच आहे वाटतं. ही बॅग ते कोणाकडे जाऊ देत नाहीत आणि त्यांच्या मार्फत आता हे पारितोषिक सुद्धा लागू झालंय. नक्कीच भावेशकडे सुद्धा समता हे 9 चेंडूमध्ये 51 करण्याची देखील कामगिरी त्यांनी केली आहे. पण आज तीच कामगिरी करावी लागेल. मॅच अजूनही ऑन आहे. कोणी कुठेही जाऊ नका. प्रेक्षक सुद्धा मोठ्या संख्येत आले आहेत. मैदानाच्या आत सह्याद्री चषकाची आज रंगत रंगू लागली आहे. आता समीकरण बदलतंय. 9 चेंडू आणि 33 हे होऊ शकतं. हे मी करेन. हेच मैदानाच्या आत भावेशला सांगायचंय. पुन्हा एकदा बेगितनं केलाय. किती धावा मिळतील. नाही यावेळेला फलंदाज बाद होतोय. 8 मध्ये आता करायचे 33 फलंदाज बाद. पुन्हा एकदा समीकरण आतमध्ये 33 करायचे आहेत. यावेळेला शरीरावर जाऊन आदळतोय हा बॉल. आता 7 बॉल आणि 33 धावा. चला मानगाव संघ माझा आवाज जर पोहोचत असेल तर या कॉमेंट्री बॉक्स कडे आपला पूर्ण संघ घेऊन या. शेवटचे 7 बॉल नंतर आपला सामना आहे. यावेळेला बिघिट केलाय. किती धावा मिळतील पाहावं लागेल. पंचांचा निर्णय येतोय काय. बॉल पुन्हा आलाय मला वाटतं मैदानाच्या आत. म्हणजे आता शेवटचे 6 बॉल आणि 6 मध्ये 32 करायचे आहेत. 6 बॉल 32 समीकरण. वानगाव संघ सुद्धा सज्ज झालाय. येतोय तो आता आमच्या कॉम्बॉक्स कडे. पण त्याआधी संधी देऊया आमच्या डीजेला. मध्ये आता करायचे आहे 33. हे बऱ्याचदा झालंय. प्रेक्षकांनी कित्येकदा हे होताना देखील पाहिलं असेल. पण आता होईल का. आणि योगेशने सुद्धा 5 षटकार लगावले आहेत. आपल्या करिअर मध्ये ते 5 षटकार लगावण्याचं काम योगेशने देखील केलंय. पण आता 5 षटकार लगावूनही काम होणार नाहीये. 6च खेचावे लागतील. वानगाव संघ सुद्धा आता सज्ज झालाय. ते देखील येत आहेत. वानगाव मध्ये एक लेदर बॉल क्रिकेटचं मैदान देखील आहे. अगदी ग्रीन लश. आम्ही देखील बऱ्याचदा तिथे खेळायला जात असतोय. आणि तिकडचा जो संघ आहे आता गॅप मोठा आहे. बॉल चाललाय सीमारेखा बाहेर. चौकार येतोय. 4 धावा. पुन्हा एकदा अगदी जोरकस मारा करायचा होता. आता दिनेश दादा आले स्ट्राईक वर. आता वेट संपली आहे. दिनेश दादा आले आहेत. शेवटच्या 4 बॉल मध्ये जर 30 षटकार त्यांनी खेचले तर 10,000 रुपयांचं पारितोषिक आहे.
आणि हे त्यांनी कित्येकदा केलंय सुद्धा. आता पुन्हा एकदा संधी आहे. एक तरी मारेल. यावेळेला समोरची दिशा निवडली आहे, बिग हिट केलाय, पण पहिल्याच बॉलवर फलंदाज बाद. स- सामना लांबलाय, आता पुन्हा एकदा विकेटची संधी आहे, फलंदाज बाद होतोय. आणि आता आता पारितोषिक होय, करना है जाहिर. थँक्यू डीजे. 1000 चला प्रणीत, एक षटकार केस 3000 रुपये. नाही, अजूनही वाट पाहावी लागेल. कालच्या दिवसात कलीम सरांनी सांगितलं होतं, लोह्याची बॅट आणा, दगडाची आणा, पण षटकार मारा. आता शेवटचा एक बॉल आहे आणि हा सामना आता बराच लांबलाय. शेवटचा एक बॉल आपण पाहतोय. ही मॅच आता एका हाताने जिंकली, मी तर म्हणेन एक हाती सामना. पण आता बेगेट बॉल चाललाय का मैदानाच्या बाहेर? नाही, पुन्हा एकदा फलंदाज बाद आणि हा सामना जिंकलाय ओवळा संघाने. आई गावदेवी ओवळा. चला लगेच कर्णधार या आणि वणगावचे कर्णधार सुद्धा या. किरण तू देखील ये, तुझं देखील पारितोषिक आहे.